पंजाबी स्टाईल भाज्या म्हटलं की सगळ्यांना आवडतात ढाबा स्टाईल आणि त्याचबरोबर हॉटेल स्टाईल पद्धतीची. आज आपण पाहणार आहोत मस्त दाल मखनी. अतिशय मस्त, एकदा जर खाल्ला तर तोंडातली चव जाणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दाल मखनी करण्यासाठी इथे मी 2 कप इतकं अख्खे उडीद घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे अर्धा कप इतकं राजमा आणि पाव कप इतकं चणा डाळ. तर आता या सगळ्यांना छान असं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेस उडीद कसं असतं, थोडंसं माती वगैरे असते, त्यामुळे 2-3 पाण्यानं धुणं गरजेचं आहे. या ठिकाणी साधारण 2 ते 3 पाण्यानं हे उडीद आणि बाकीचे जिन्नस छान असं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर वर साधारण 2 इंच येईल इतपत मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता झाकून ठेवूया रात्रभर किंवा साधारण 7 ते 8 तास जरी भिजवलं तरीही चालतो, पण भिजवणं गरजेचं आहे. तर रात्रभर इथे मी हे उडीद आणि बाकीचे जिन्नस भिजवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता छान असं भिजल्या गेलेलं आहे. जर न भिजवता तुम्ही जर कुकरच्या शिट्ट्या घेताल तर फार शिट्ट्या घ्याव्या लागतील आणि वेळ सुद्धा वाया जातो. या ठिकाणी या पद्धतीने भिजल्यानंतर आणखीन एक वेळेस धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आता यामधलं पूर्ण पाणी काढून टाकून कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे. आता कुकरमध्ये टाकल्यानंतर आता यावर साधारण 2 इंच येईल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकत आहे 1 मोठा चमचा इतकं लोणी किंवा तुम्ही या ठिकाणी बटरसुद्धा वापरू शकता. सोबतच एक अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे, म्हणजे रंग भाजीला छान येतो. अर्धा चमचा हळद आणि 2 छोटे तुकडे दालचिनीचे टाकून घेतलेला आहे आणि 1 तेजपत्ता तोडून टाकलेला आहे आणि सोबतच 3 ते 4 हिरव्या वेलच्या, 1 चक्री फूल आणि 1 चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे. आता झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. हे उडीद असल्यामुळे शिजायला फारसा वेळ लागतो, त्यामुळे गॅसचा फ्लेम कमीच करायचा आहे. मोठ्या गॅसवर जर करताल तर शिजणार नाही. 4 शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा शिजले नसतील तर आणखीन 2 शिट्ट्या तुम्ही करू शकता. या ठिकाणी 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अख्खे उडीद आणि त्याचबरोबर बाकीचे जिन्नस सुद्धा छान असं शिजल्या गेलेले आहेत. छान असं हाताने मॅश होतील इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि पळी किंवा चमच्याने आपल्याला या पद्धतीने थोडंसं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे दाल मखनीला छान असं रस्सा तयार होतो आणि भाजीसुद्धा छान मिळून येतो. तर या ठिकाणी इथे आपलं हे छान घोटून झालेलं आहे. आता भाजीला फोडणी देऊया. दाल मखनीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण 4 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी 3 मोठे चमचे इतकं बटर टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी बटर जेवढं जास्तीचं वापरताल तेवढं या भाजीला मस्त चव येते. आता हे बटर छान असं वितळल्यानंतर यामध्ये टाकत आहे चमचाभर इतकं जिरे. आता जिरे छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे इतकं आलं लसणाचं थोडंसं जाडसर असं कुटलेलं पेस्ट टाकून घेतलेलं आहे. फ्रेश पेस्ट टाका, म्हणजे चव छान येते भाजीला. आणि सोबतच 3 लाल सुक्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये टाकत आहे 3 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे, यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला यात परतून घ्यायचं आहे. तर बरेच जण दाल मखनीमध्ये कांदा वापरत नाहीत, तर ज्याची त्याची इच्छा, जर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता, नाही वापरलं तरीही चालतो. सोबतच 3 मध्यम आकाराचे टोमॅटो त्याला मिक्सरमधून छान असं बारीक प्युरी करून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी छान 2 मिनटं आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून हे टोमॅटो कांदा छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे याचा आंबटपणा कमी होतो आणि याचा फ्लेवर मस्त भाजीत उतरतो. सोबतच यामध्ये टाकत आहे पावडर मसाले. तर 1 चमचा भाजलेले जिऱ्याची पूड, 2 चमचे धने पावडर आणि त्याचबरोबर 1 चमचा हळद आणि 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेलं आहे. 2 मोठे चमचे कसुरी मेथी हातावर चुरून टाकलेलं आहे. आता हे सगळं छान असं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. पावडर मसाले करपू द्यायचं नाही, लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे. तर या ठिकाणी हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर कांदा, टोमॅटो, पावडर मसाले सगळं छान परतून घेतलं की याला तेल साईडला सुटतो. त्यावेळेस आपल्याला शिजून घेतलेले जे अख्खे उडीद आहेत, बाकीचे जिन्नस आहेत, ते छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करते वेळेस गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे आणि मसाल्यांमध्ये छान व्यवस्थित 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकत आहे बटर.
तर एक मोठा चमचा इथे मी बटर टाकून घेतलेला आहे. या भाजीमध्ये जेवढं बटर टाकताल तेवढं भाजीला मस्त चव येते, कारण या भाजीचं नावच आहे दाल मखनी. म्हणजेच मक्खन जेवढं टाकताल तेवढं भाजीला मस्त चव येते. आता तुम्हाला भाजी कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार पाणी ठरवू शकता. तर इथे मी साधारण एक ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसचा फ्लेम कमी करून शिजवून घ्यायचा आहे. इथे मी साधारण 3 चमचे इतकं दुधावरची साय छान फेटून घेतलेलं आहे. फेटून घेतलेलं दुधावरची साय हे भाजी शिजत आल्यानंतर टाकून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे शिजलं की आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर फक्त 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता, दुधावरची साय नाही वापरायची तर. घरात सगळ्यांच्या शक्यतो दुधावरची साय असते, त्यामुळे मी इथं दुधावरची सायच वापरलेली आहे. तर या ठिकाणी आता भरपूर अशी कोथिंबीर लास्टला टाकून घेतलेली आहे, म्हणजे हिरवगार मस्त दिसतो. आणि त्याचबरोबर यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही भाजीत जो कोणता मसाला वापरता ते टाकलं तरीही चालतो. लास्टला टाकायचं म्हणजे चव भाजीला मस्त येते. या ठिकाणी 1 मिनिटं छान असं कमी गॅसवर शिजवून घेतल्यानंतर इथे आपली ढाबा स्टाईल किंवा पंजाबी स्टाईल आणि त्याचबरोबर हॉटेल स्टाईल मस्त दाल मखनी तयार झालेली आहे. मी घेतलेल्या प्रमाणानुसार ही जी भाजी आहे साधारण 12 ते 13 माणसांना एक वेळेस छान पोटभर पुरेल इतकं भाजी तयार होते. ही भाजी जेव्हा तुम्ही ताटामध्ये सर्व करता त्यावेळेस या पद्धतीने थोडंसं वरतून कोथिंबीर आणि दुधावरची फेटलेली साय किंवा क्रीम टाकायची आणि त्याचबरोबर थोडंसं लोणी टाकायचं, म्हणजे अगदी हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल दिसतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. ही भाजी भाकरी, चपाती, फुलका, नान सोबत अतिशय मस्त लागतो. नक्की ट्राय करून पहा. अशाच मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया. तो